जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना या नावाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेल्या घोषणेनंतर यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असून 65 लाखाहून अधिक कर्ज खात्यांचा समावेश या योजनेत असणार आहे. यासाठी राज्य सरकारवर अंदाजे 36,585 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. दरम्यान विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने योजनेची अधिकृत घोषणा आणि अंमलबजावणी आचारसंहिता संपल्यानंतर केली जाणार आहे. या संदर्भातील अटी आणि शर्ती लवकरच सहकार विभागाकडून जाहीर केल्या जाणार आहेत. प्रत्येक घडामोडींसाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज.